दस्तावेज जाली आहे. दिवाणी आणि फौजदारी प्रकरण वेगळे आहे. फक्त दिवाणी दावा फेटाळल्याच्या कारणावरून फौजदारी कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही. एखाद्या दस्ताबाबत जर दिवाणी न्यायालयामध्ये केस प्रलंबित असेल तर त्याच व्यवहाराच्या संदर्भामध्ये जर फौजदारी केस दाखल झाली तर ते फौजदारी प्रकरण कायद्याने चालू शकतं का? ते फौजदारी प्रकरण रद्द करता येईल का? याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आलेला आहे आणि त्या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. केसचं नाव आहे CS प्रसाद विरुद्ध सत्याकुमार व इतर. CS प्रसाद विरुद्ध सत्याकुमार व इतर क्रिमिनल अपील नंबर 140/2026 जे की SLP क्रिमिनल नंबर 397/2025 यावरून उद्भवण्यात आलेलं होतं. आणि ह्या केसमध्ये जो महत्त्वपूर्ण असा मुद्दा आहे जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने डिस्कस केलेला आहे तो असा आहे की क्रिमिनल प्रोसिडिंग जे आहे म्हणजे फौजदारी प्रकरण जे आहे ते केवळ या एकाच मुद्द्यावर रद्द करता येईल का की त्याच व्यवहाराच्या संदर्भामध्ये दिवाणी दावा किंवा दिवाणी प्रकरण जे आहे ते चालू असेल. तर याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे एक प्रकरण गेलेलं होतं ज्यामध्ये एक सेटलमेंट डीड जे आहे ते 2010 आणि 2012 साली नोंदवण्यात आलेलं होतं जे एका स्थावर मिळकतीच्या संदर्भातलं होतं चेन्नई येथील. आणि त्या दस्ताच्या अनुषंगानं दिवाणी न्यायालयामध्ये वाद दाखल करण्यात आलेला होता की तो दस्त जो आहे तो बेकायदेशीर आहे आणि त्या अनुषंगानं दिवाणी प्रकरण हे न्यायालयामध्ये चालू होतं. तर दिवाणी न्यायालयाने 24 जानेवारी 2023 रोजी जो दिवाणी वाद होता दावा होता तो डिसमिस केला आणि जे ते सेटलमेंट डीड होतं तर ते कायदेशीर आहे असं ग्राह्य मानण्यात आलं. त्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध त्यातले जे पक्षकार होते त्यांनी वरिष्ठ न्यायालयामध्ये अपीलसुद्धा दाखल केलं आणि त्यासोबतच त्यांनी केस जी आहे ती दाखल केली फौजदारी. आणि फौजदारी केस माननीय न्यायालयामध्ये दाखल केली ज्यामध्ये त्यांनी जे आहे ते माझ्याबरोबर फोर्जरी झालेली आहे, फसवणूक झालेली आहे, दस्त बनावट आहे वगैरे स्वरूपाचा मजकूर घालून फिर्याद दाखल केलेली होती. ज्याप्रमाणे माननीय न्यायालयाने जुनं जे फौजदारी प्रक्रिया संहिता 156(3) प्रमाणे आदेश केला त्याप्रमाणे फिर्याद नोंदवण्यात आली, तपास झाला आणि त्याचं जे आहे ते चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. तर ज्या आरोपींच्या विरुद्ध हे चार्जशीट दाखल करण्यात आलेलं होतं त्यांनी त्याला आव्हान दिलेलं होतं आणि माननीय मद्रास उच्च न्यायालयाने दिवाणी प्रकरण प्रलंबित आहे या मुद्द्यावर ती जी फिर्याद होती ती फिर्याद रद्द केलेली होती. तर त्या निर्णयाच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की इट इज द सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स दॅट सिव्हिल लायबिलिटी अँड क्रिमिनल लायबिलिटी मे अराइज फ्रॉम द सेम सेट ऑफ फॅक्ट्स अँड दॅट द पेंडन्सी or conclusion of civil proceedings does not bar prosecution where the ingredients of the criminal offenses are disclosed. म्हणजे जर का एकाच वादाच्या संदर्भात किंवा एकाच दस्ताच्या संदर्भामध्ये दिवाणी वाद ही प्रलंबित आहे आणि एखादा फौजदारी गुन्हासुद्धा जर दाखल केलेला असेल आणि त्या फौजदारी खटल्यामध्ये त्याच्या वस्तुस्थितीवरून जर असं दिसून येत असेल की ह्या फॅक्टवरून गुन्हा घडलेला आहे असं सकृतदर्शनी दिसत आहे तर त्या परिस्थितीमध्ये जे आहे ती फिर्याद रद्द करता येणार नाही. पुढं माननीय सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलेलं आहे त्या न्यायनिर्णयामध्ये की द डिक्री पास्ड बाय द सिव्हिल कोर्ट नायदर रेकॉर्ड्स फाइंडिंग ऑन क्रिमिनल इंटेंट नॉर ऑन द एक्झिस्टन्स ऑफ द ऑफेन्सेस सच ॲज फोर्जरी, चिटिंग or use of forged document. Therefore, civil adjudication cannot always be treated as determinative of criminal culpability at the stage of quashment. म्हणजे या केसमध्ये
फिर्याद दाखल झालेली आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे. या केसमध्ये पूर्ण पुरावा आलेला नाही आणि जो दस्त नोंदवण्यात आलेला आहे तो खरंच फोर्ज्ड डॉक्युमेंट आहे का, फसवणूक करून केलेला आहे का, हे त्या केसमध्ये सिद्ध होणार आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं पुढं त्या न्यायनिर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की केवळ दिवाणी वाद चालू आहे म्हणून फौजदारी प्रकरण जे आहे ते रद्द करता येणार नाही. त्यासाठी जे आहे तो पुरावा यावा लागेल आणि फौजदारी प्रकरण हे स्वतंत्रपणे चालेल. तर केसचं नाव जे आहे ते मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, CS प्रसाद विरुद्ध C सत्याकुमार व इतर, ज्याचा क्रिमिनल अपील नंबर आहे 140/2026. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल. जर माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईप नावाचं एक बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप आपण जर फेसबुक इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईकसुद्धा करा.